तुमचा पगार चांगला आहे, पण महिन्याच्या शेवटी पैसे कुठे गेले हे समजत नाही का? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या फायनान्शियल लिटरसी मराठी मालिकेत तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की 50-30 आणि 20चा रोल हा काय आहे. हा एक सोपा बजेट रोल आहे जो तुम्हाला खर्च, बचत आणि गुंतवणूक यामध्ये योग्य समतोल साधण्यास मदत करू शकतो. 50-30-20 रूल हा जगभर प्रसिद्ध आहे. पर्सनल फायनान्स रूल आहे. हा विषय मी आपणास सोप्या मराठी भाषेत समजून सांगणार आहे. आशा करतो तुम्हाला लगेच समजेल. समजा तुमचा मासिक पगार हा 50,000 आहे. या नियमानुसार पहिल्या 50% रक्कम गरजेच्या खर्चासाठी वापरायची. उदाहरणार्थ किराणा, घर भाडे, अन्न, वीज, प्रवास, शिक्षण आणि औषधे, मुलांची फीस, पेट्रोलचा खर्च इत्यादी इत्यादी असे अनेक खर्च जे आपणास घर चालवण्यासाठी खूप आवश्यक आहे. ते सर्व खर्च 50% मध्ये भागवायचे. यानंतर 30% रक्कम ही तुमच्या इच्छा किंवा लाईफस्टाईल साठी वापरायची. उदाहरणार्थ बाहेर जेवण करणे, मनोरंजन, फिरणे किंवा शॉपिंग, नातेवाईकांचे लग्न, मुलांचे बर्थडे, स्वतःच्या व परिवाराच्या हौसे खातर करावे लागणारे खर्च. हौसेला लिमिट नाही, परंतु लक्षात ठेवा हे खर्च आपल्या उत्पन्नाच्या 30%च्या पुढे जाणार नाही. ही खबरदारी घ्यायची बरं का. आणि उरलेले 20% ही रक्कम बचत आणि गुंतवणुकीसाठी. आणि हा नियम कटाक्षाने पाळा की काहीही झाले तरी उत्पन्नाच्या 20% रक्कम ही बचत आणि गुंतवणुकीसाठीच जाणार हे निश्चित करा. उदाहरणार्थ इमर्जन्सी फंड आहे, म्युच्युअल फंड आहे, SIP, रिटायरमेंटचं प्लॅनिंग, टर्म प्लॅनचा प्रीमियम, हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम किंवा इतर आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हा नियम मार्गदर्शक आहे, बंधनकारक नाही. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते. जर तुमच्यावर कर्ज जास्त असेल किंवा उत्पन्न कमी असेल तर हे प्रमाण काही अंशी तुम्ही बदलू शकता. म्हणजे तुम्ही काही ठिकाणी काटकसर करून, म्हणजे जे 30%ची जी तुमच्या इच्छा आणि लाईफस्टाईलवर खर्च करतो तिथे काटकसर करून कर्जाचे हप्ते EMI भरू शकता व लवकरात लवकर कर्जमुक्त होण्याचा प्रयत्न करू शकता. कारण EMI म्हणजे कर्जाच्या हप्त्याने तुम्ही श्रीमंत दिसू शकता, परंतु जर तुम्हाला खरोखर श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला बचत आणि गुंतवणूक नियमित करावी लागेल आणि त्यासाठी डिसिप्लिन आणि वेळ द्यावा लागतो. तरच तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत होऊ शकता. तर तुमच्या नियमित छोट्याशा बचत व गुंतवणुकीने काही वर्षात तुमच्याकडे एक मोठी संपत्ती निर्माण होऊ शकते. महत्वाची गोष्ट म्हणजे याचा मतितार्थ हा आहे की उत्पन्नापेक्षा कमी खर्च करा आणि नियमित बचत व गुंतवणूक करा व कटाक्षाने हे नियम पाळा. म्हणून म्हणतो म्युच्युअल फंड सही आहे, कारण नियमित गुंतवणूक व बचतीनेच आपले आयुष्य समृद्ध व सुखी आणि आनंदी बनते. तर मित्रांनो, 50-30-20 रूल हा सुरुवातीसाठी एक चांगला मार्गदर्शक आहे, पण तुमच्या वैयक्तिक आर्थिक उद्दिष्टानुसार वेगळे नियोजन असू शकते. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. मी प्रवीण एकनाथ हिवाळे, MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. तुमच्या आर्थिक प्रगतीचा विश्वासू साथीदार. विश्वासाचा फंड म्युच्युअल फंड. तर पुन्हा भेटूया फायनान्शियल लिटरसी मराठीच्या पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमीच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.